सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस त्यांचं काम सुरू करण्यासाठी चांगला ठरणार आहे. गुंतवणुकीसाठी असणाऱ्या एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. जर तुम्ही आपल्या भावंडांकडून काही मदत मागणार असाल तर ते तुम्हाला सहजगत्या मदत करतील. विवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन माणूस येऊ शकतो. विवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन पाहुणा देखील घरी येऊ शकतो. जर एखादी जुजबी गोष्ट तुमच्या कानावर आली तर ती लगेचच इतरांच्या कानावर घालू नका किंवा फॉरवर्ड करू नका. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही एखाद्या मित्राशी चर्चा करू शकता. आज नोकरीच्या सोबत एखादं पार्ट टाइम काम करण्याचा तुम्ही विचार कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाच्या बातम्या घेऊन येणारा असणार आहे. तुम्हाला एखाद्या कामानिमित्त प्रवासाला जावं लागेल जो तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आपल्या कुटुंबियांसोबत तुम्ही भजन, कीर्तन आणि पूजेमध्ये सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी विनाकारण तुम्ही वादामध्ये पडू नका, नाहीतर त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमचं मनोरथ पूर्ण होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात मिथुन राशीच्या लोकांनी आज दिवस देण्याघेण्याच्या बाबतीमध्ये सावध राहावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये काही समस्या निर्माण होत असतील तर आपल्या एखाद्या नातेवाईकाशी चर्चा करणं योग्य राहील. नोकरदार लोकांनी आपल्या बॉसनं सांगितलेल्या चुकीच्या गोष्टीवर लगेचच सहमती देण्याची काहीही गरज नाही, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो. एखाद्या कामामध्ये येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या मागच्या काही चुकांपासून काही गोष्टी तुम्ही शिकून घ्या. तुमचे प्रगतीचे मार्ग आज प्रशस्त होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही मासळीला गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात कर्क राशीचे जे लोक त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे काळजी करत आहेत त्यांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही एखाद्या सरकारी योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक कराल जे तुमच्यासाठी इष्ट राहील. तुमच्या आईचा एखादा जुना आजार पुन्हा डोकं वर काढेल ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, पण त्यासाठी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या व्यवसायामध्ये कोणालाही आज पार्टनर करू नका, नाहीतर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. मुलाच्या एखाद्या जुन्या चुकीचा पश्चाताप तुम्हाला होईल. सोबतच काम करणाऱ्या लोकांची पूर्ण मदत तुम्हाला मिळेल. सासरच्या मंडळींना कोणतंही वचन देऊ नका, नाहीतर ते पूर्ण करताना तुमच्या नाकी नऊ येतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज गाडी चालवताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. कामासंबंधी काही समस्यांवरती उपाययोजनांसाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. जे विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांना एखाद्या संस्थेशी जोडले जाण्याची संधी मिळेल. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीवर तुम्ही सहमत आहात असं सांगू नका, नाहीतर पुढे जाऊन त्याचा त्रास होईल. तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये काळजी वाटेल. कोणाकडून पैसे उधार घेण्यापासून तुम्ही स्वतःला रोखायला हवं, नाहीतर ते पैसे फेडताना तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अचानक लाभ देणारा दिवस ठरणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या योजनेचा पूर्ण फायदा उठवाल. आज तुमचे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एखाद्या अनोळखी माणसावरती विश्वास ठेवणं आजच्या दिवशी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. गाडी चालवताना पूर्ण सावध राहा, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. कोणाला आज कसलंही वचन देऊ नका, नाहीतर ते वचन पूर्ण करताना तुम्हाला प्रचंड त्रास होईल. एखादं जुनं काम आज तुमची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आजची पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक आजच्या दिवशी आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांच्या संगतीवरती तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांना एखादी चुकीची संगत लागेल. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या ठिकाणी कोणाकडून चूक झाली असेल तर मोठेपणा दाखवून त्याला तुम्ही माफ करायला हवं. जर पूर्वी तुम्ही कोणाकडून उधार पैसे घेतले असतील तर आज ते चुकते करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आज नशीब 60% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस खास असणार आहे. एखाद्या सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवणं तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमची एखादी गोष्ट तुमच्या मित्राला आवडणार नाही म्हणून कोणालाही न मागता सल्ला द्यायला जाऊ नका. परदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून फोनवर तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या एखाद्या जुन्या चुकीपासून तुम्हाला धडा घेणं आवश्यक आहे आणि आपल्या वागणुकीमध्ये गोडवा ठेवा. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमच्या एखाद्या कामानिमित्त तुम्हाला अचानक प्रवासाला जाणं भाग पडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती एखादी महत्त्वाची जबाबदारी टाकली जाऊ शकते, परंतु ती दुसऱ्या कोणावर तुम्ही टाकू नका. आज तुम्हाला धनवृद्धी होण्याची शक्यता आहे, कारण आज तुम्हाला एखादी मालमत्ता मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या करिअरविषयी काळजी कराल. अविवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये एखादी खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जे लोक सहलीला जाण्याचा विचार करत आहेत त्यांना आपल्या मौल्यवान सामानाची सुरक्षा करण्याची फार आवश्यकता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवावा लागेल. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न कराल त्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांच्या करिअरविषयी तुम्हाला काही महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, परंतु तुमची जुनी देवाणघेवाणाची प्रकरणं तुमची डोकेदुखी बनू शकतात. सासरच्या कोणा व्यक्तीला जर तुम्ही पैसे उधार दिले असतील तर आज तुम्ही ते परत मागू शकता. कोर्टामध्ये जर तुमचा एखादा खटला चालू असेल तर आज जरा डोळे आणि कान उघडे ठेवा, नाहीतर हा खटला लढण्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा तुमच्या एखाद्या मित्राच्या मार्फत त्या गोष्टी उघड होऊ शकतात. आज तुम्हाला मुलांकडून एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. तुम्हाला नवी नोकरीसुद्धा मिळेल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेच्या अभ्यासामध्ये व्यग्र राहतील आणि तुम्ही मित्रांसोबत मजा मस्ती मौज मजा करण्यामध्ये वेळ घालवाल. तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात, ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज नशीब 82% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. तुमच्या घरी एखाद्या नव्या पाहुण्याचं आगमन होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरणाची वाट पाहत असाल तर तो प्रसंग आता प्रत्यक्षात येईल. कुटुंबातील एका सदस्याच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन घरामध्ये आनंदी वातावरण राहील. लहान मुलं तुमच्यासोबत मजा मस्ती करतील. बऱ्याच काळापासून रखडलेलं एखादं व्यावसायिक काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या मुलांच्या करिअरविषयी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. जर तुमच्या प्रगतीमध्ये एखादी अडचण आली असेल तर ती सुद्धा आज दूर होईल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या समस्येविषयी भावंडांशी चर्चा कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, असं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे. मी गणपती चरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं,
जेणेकरून प्रत्येकाला काही ना काही समाधान हे मिळत राहील. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.